वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल युनिक लोकल प्लेस एक्सप्लोरर. आज आपण आलेलो आहोत जंगलामध्ये पुन्हा आयुर्वेदिक अशी भाजी नेण्यासाठी. आम्ही आमच्या भाषेत लोती म्हणतो, तुमच्या भाषेत काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा. सो आपण ते नेऊया आणि त्याची भाजी कशी बनवतात ती पण यावेळेस दाखवणार आहोत. सो नक्की शेवटपर्यंत बघा आणि असे छान छान व्हिडिओ येत राहतील. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाऊस आलेला पण आपण पटापट शोधूया आणि तोडूया. हे बघा इथे एक आहे, ते तुम्हाला दाखवतो. याला आम्ही लोती बोलतो. हे उमललेले आहेत, हे नाही घेत. जे कवळं असतं ना उमलायच्या आधी, कारण की ना जे उमललेलं घेतलं ना तर ते थोडंसं घशाला टोचतं, म्हणजे खाजसारखी येते. म्हणून हे कवळं आहे ना हेच घेतो आपण. तर याची काळजी घ्या. असं याला आम्ही लोती म्हणतो. इथं पण छोट्या छोट्या आहेत, आपण त्या पण तोडूया. फायनली आपण थोड्याशा जमा केलेल्या आहेत आणि अजून थोड्याशा जमा करूया. थोडे पण आहेत वाटतं, छोट्या छोट्या आहेत. बघा इथे बघू शकता तुम्ही. एक मोठं असं आहे, उमललेला नाही आहे अजून. एक लाकडाचं स्ट्रक्चर मस्त दिसतं. आपण याला घेऊन जाऊया आणि कलर करून बघूया काय डेकोरेटिव्ह वस्तू बनते का. चांगला आहे, बघूया. याचं काहीतरी क्रिएटिव्ह बनवायचा प्रयत्न करूया. एक इथे खाली पण आहे, ते पण आपण तोडूया. पण आहेत थोडेसे. फायनली आता थोड्याशा आपण घेतलेल्या आहेत. एक इथं आहे, ती पण घेऊया. इकडे आहेत थोड्याशा, त्या पण घेऊया आणि पटापट घरी जाऊया अंधार पडायच्या आधी. अशा उमलल्यात ना, त्या नाही घ्यायच्या. तुम्हाला एक दाखवायचं राहून गेलं. आम्ही याचीच नाही तर ते वेलांचे छोटे छोटे कोंब असतात ना, त्याची पण आम्ही भाजी करतो. सो ते कसे ओळखायचे ते तुम्हाला दाखवतो. एक असा ब्राऊन कलरचा असतो, हा इथे बघू शकता तुम्ही. हा ब्राऊन कलरचा आहे. खाली इथे थोडासा ग्रीन आहे आणि इकडे ब्राऊन कलरचा आहे. आणि त्याला ना असे काटे असतात. हे बघा, हे दिसतात ना काटे, हे काटे असतात. याच्यावरून ओळखायचं की ते खायचे आहे असं. सो याची पण भाजी करतात. हा इथे एक आहे, हा बघा. हे कवळे कोंब घेतात आणि ते छोटे छोटे कापून त्याची पण भाजी बनवतात. ती पण खूप छान लागते. आमची भात शेती आहे. भात पाडला का भात उंगला. भात पाडला नाही, भात उंगला.
अशा प्रकारे शिजवून आणि सुकवतात. असे सुकवत ठेवलेले आहेत. पाऊस उघडलेला आहे म्हणून हे पहिले बॉईल करायचे, असे काळे पडतात थोडेसे, आणि मग सुकवायचे, पूर्णपणे ड्राय करायचे. हे असे काळे काळे पडतात.